देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या HCG मानवता कॅन्सर सेंटरने आपली कामगिरीत आणखीन एक मैलाचा दगड गाठलाय। या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान, अनुभवी आणि कुशल डॉक्टरांच्या प्रयत्नातून 24 वर्षीय बांगलादेशी युवकाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढत जीवदान दिलंय। हॉस्पिटलमध्ये अतिशय जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याची माहिती HCG मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस प्रायव्हेट डॉक्टर राज नगरकर यांनी दिली आहे। अधिक माहिती देताना डॉक्टर राज नगरकर म्हणाले की चॉन्ड्रोप्लास्टिक ऑस्टिओसार्कोमा सारख्या अत्यंत दुर्मिळ आणि घातक कर्करोगाशी झुंज देणाऱ्या तारिक हसन याला या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नवे आयुष्य मिळाले आहे। तारिक हसन हा युवक बांगलादेशचा रहिवासी आहे। त्याला नाकाच्या भागात कर्करोगाची गाठ झाली होती। कालांतराने ही गाठ डोळे आणि डोक्याच्या मागील भागापर्यंत पसरत गेली। तब्बल 12 सेंटीमीटर आकारापर्यंत वाढलेल्या या गाठीमुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती। बांगलादेशातील डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेत जोखीम अधिक असल्याने हतबलता व्यक्त केली होती आणि तारिककडे खूप कमी वेळ उरल्याचे त्यांच्या कुटुंबाला सांगण्यात आले होते। त्यांना नाशिकमधील HCG मानवता कॅन्सर सेंटरबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी नाशिक गाठत मदतीसाठी आर्त हाक दिली। अशा कठीण प्रसंगात तारिकच्या कुटुंबाने नाशिकमधील प्रख्यात सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर राज नगरकर यांच्याशी संपर्क साधला। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डॉक्टर नगरकर यांनी शस्त्रक्रियेचे आव्हान स्वीकारले आणि कुटुंबाला संकट समयी मोठा दिलासा दिला। शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा, अत्यंत अचूकता आणि कौशल्याचा वापर करून डॉक्टर राज नगरकर यांनी तारिकच्या नाक आणि सभोवताली पसरलेली 12 सेंटीमीटरची गाठ पूर्णपणे यशस्वीरित्या काढली। शस्त्रक्रियेनंतर आता तारिकची प्रकृती वेगाने सुधारत आहे। सध्या त्याचे केमोथेरपी उपचार सुरू आहेत। लवकरच तो पूर्णपणे बरा होऊन आपल्या मायदेशी बांगलादेशला परतणार असल्याची माहिती दिली आहे। याबाबत डॉक्टर राज नगरकर म्हणाले की तारिकचा हा प्रवास प्रगत वैद्यकीय उपचार आणि कधीही हार न मानण्याच्या जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे। प्रत्येक रुग्णाला जागतिक दर्जाचे उपचार आणि जगण्याची नवी संधी मिळावी यासाठी मानवता सदैव कटिबद्ध आहे। अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये वेळेवर घेतलेला निर्णय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन कशा प्रकारे प्राण वाचवू शकते हे तारिकच्या या यशोगाथेने सिद्ध केले आहे। नाशिकचे HCG मानवता कॅन्सर सेंटर हे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील रुग्णांसाठी देखील आशेचा एक मोठा किरण ठरत आहे। तारिक हसन हा 24 वर्षांचा बांगलादेश येथील कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा विद्यार्थी साधारण जून महिन्यामध्ये त्याला तोंडाचा मॅक्झिला ह्या हाडाचा कॉन्ड्रोप्लास्टिक ऑस्टिओसार्कोमा अशा प्रकारचा अतिशय दुर्मिळ कॅन्सरचं निदान झालं। तो कॅन्सर खूप फास्ट वाढत होता। इकडची राजकीय परिस्थिती थोडीशी अनस्टेबल असल्याकारणाने महिना 2 महिने उपचारात डिले झाल्यानंतर कलकत्त्याला आला। तिथे एक किमो घेतल्यानंतर ज्या प्रकारचा आजार वाढला, अनफॉर्च्युनेटली त्याला सांगण्यात आलं होतं की याचा काहीच उपचार नाही आणि त्यांनी घरी जाऊन पुढील जे काही आयुष्याचे दिवस आहेत ते मोजावे, कारण हा पूर्ण बरा होऊ शकत नाही अशा प्रकारची धारणा त्याला आणि त्याच्या वडिलांना देण्यात आली होती। परंतु आपल्या काही जुन्या पेशंटच्या माध्यमातून वडील म्हणून 24 वर्षाच्या मुलाला काहीही न करता घरी घेऊन जाणे हे ॲक्सेप्ट करण्याची स्वाभाविक त्यांची मानसिकता नव्हती। ते त्याला नाशिकला घेऊन आले। आज 4 महिने झाले ते नाशिकमध्ये आहे। इथे नाशिकमध्ये आम्ही त्याच्या पेट स्कॅन परत काही टेस्ट करून घेतल्या। 2 किमोथेरपी दिल्यानंतर ट्यूमर श्रिंक झाला, कमी झाला। साधारण 15 सेंटीमीटरचा ट्यूमर जो मेंदूपर्यंत पोहोचलेला होता, ट्यूमर श्रिंक झाल्यानंतर मग ऑपरेशन केलं। ऑपरेशन करून संपूर्ण ट्यूमर काढून प्लास्टिक सर्जरी करण्यात आली। सुरुवातीला असं वाटत होतं की त्याचा डोळा काढावा लागेल, पण तो डोळा वाचून शस्त्रक्रिया करण्यात यश आलं। माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर मोहसिना, डॉक्टर रॉय, डॉक्टर राजेंद्र धोंडी सर्व होते आणि आम्ही त्याचा पूर्ण ट्यूमर काढून प्लास्टिक सर्जरी केली। त्याचा डोळा पण वाचला। आता तो व्यवस्थितपणे आहार पण सेवन करतो आहे। ऑपरेशननंतर 2 किमो झाले, आता शेवटची एक किमो बाकी आहे आणि पुढील 15 दिवसामध्ये तो पुन्हा आपल्या कुटुंबासमेत बांगलादेशला रवाना होणार आहे। रिसेंट जो आम्ही स्कॅन केला त्याच्यामध्ये पण कळालं की आजार पूर्णपणे गेलेला आहे।